आज कॅबिनेटची पहिली बैठक आहे। खाते वाटपानंतर काय नेमकं आजच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येऊ शकतात जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आणि बीडमध्ये नेमकं काय सध्या सुरू आहे या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून थेट जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण जाऊया ओमकडे। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विभागांचा आढावा काही दिवसांपूर्वी घेतलेला होता, त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काय काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? अनुपमा, खरं तर देवेंद्र फडणवीस सरकारची ही खऱ्या अर्थानं पहिली बैठक म्हणावी लागेल, कारण यापूर्वी जी बैठक झाली होती त्यामध्ये मंत्री उपस्थित होते, मात्र मंत्र्यांकडे पदभार देण्यात आलेला नव्हता, खातेवाटप झालेलं नव्हतं। मात्र 15 तारखेला अधिवेशनाच्या नंतर 15 तारखेच्या अधिवेशनाच्या नंतर खातेवाटप करण्यात आलं आणि त्यानंतर ही खऱ्या अर्थानं पहिली कॅबिनेट आहे। जसं तुम्ही सांगितलं की सगळ्या विभागांचा आढावा देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। महत्त्वाचे 4-5 मुद्दे आहेत त्यावर या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। एकतर जसं तुम्ही सांगितलं की 100 दिवसांचा प्रत्येक विभागाचा जो काही रोडमॅप आहे त्याचा आढावा देवेंद्र फडणवीस या बैठकीमध्ये घेऊ शकतात। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठका झाल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर 100 दिवसांचा जो काही रोडमॅप आहे त्याची चर्चा होऊ शकते। दुसरं म्हणजे बीडमधलं हिंसा प्रकरण असेल, हत्याकांड असेल, परभणीतलं अत्याचार प्रकरण असेल, लाडक्या बहिणींचे 2100 रुपये हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो विरोधकांकडून देखील उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांचा पीक पाण्याचा प्रश्न असेल, त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे प्रश्न, कायदा सुव्यवस्था आणि प्रशासकीय पातळीवर ज्या विषयांची चर्चा आहे अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आजच्या कॅबिनेटमध्ये होऊ शकतो। विशेषत्वानं धनंजय मुंडेंवरती ज्या काही प्रकारचे आरोप या प्रकरणामध्ये बीड प्रकरणानंतर झाले होते, शिवसेनेच्या काही मंत्र्यांकडनं त्यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांना पालकमंत्री मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची जी काही भूमिका मांडण्यात आली होती त्याचे कुठेतरी काही पडसाद या बैठकीमध्ये उमटत आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे एकंदरच या पहिल्या कॅबिनेटमध्ये नेमकं काय काय घडते आणि जे काही खातेनिहाय वाटप झाले किंवा आढावा आहे त्या दृष्टीने नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनुपमा, अगदी ओम, असेच आपण संपर्कात राहूया आणि सगळे ताजे तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत। आपण आता विष्णूकडे जाऊया, कारण बीडचा मुद्दा हा मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सुद्धा चर्चेला येऊ शकतो। जाणून घेऊया बीडमधलं आजचं नेमकं वातावरण काय आहे। विष्णू, वाल्मिक कराडला अटक झाली, त्यानंतर चौकशी सुरू झालेली आहे आणि आत्ताच आपण ऐकलं की आज मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सुद्धा या विषयावर चर्चा होऊ शकते। या सर्व पार्श्वभूमीवर सध्या बीडमधलं काय वातावरण आहे? आज बीडमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या घडामोडींवर लक्ष ठेवायचं आहे? खरं तर काल SITची नेमणूक करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये पहिल्यापासूनच चौकशा नेमणुका यासाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या जात होत्या। CIDची पहिली मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर SITची देखील मागणी करण्यात आली होती। खरं तर या प्रकरणामध्ये या दोन्हीलाही मान्यता मिळालेली आहे आणि दोन्ही समित्या ज्या आहेत त्या यामध्ये काम करणार आहेत। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 22 दिवस उलटले तरी देखील अजूनही 3 आरोपी यातले फरार आहेत, त्यामुळे या आरोपीला अटक करा अशी मागणी ग्रामस्थ देखील आक्रमक झाल्याचं काल पाहायला मिळालं आणि तीच त्यांची मागणी आहे। काल संतोष देशमुख यांचे भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले होते। तपासाचा भाग म्हणून ते सगळे विचारपूस करण्यासाठी आणि काय घडतं इथं हे पाहण्यासाठी त्यांनी 2 वेळेस या ठिकाणी भेट दिल्याचं देखील काल आपण पाहिलं। एकूणच बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर SIT स्थापन झालेली जी आहे ती SIT नेमकं काय करते, जे CIDचे पथकं 9 पथकं जे इतर राज्यात आणि राज्यभरात आरोपींचा शोध घेत आहेत त्यात काय प्रगती झाली आहे, त्याच नंतर काल ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये सगळेजण समाधानी आहेत का? जोपर्यंत 3 आरोपी फरार पकडले जात नाहीत तोपर्यंत धनंजय देशमुख असं म्हणतायत की मी बोलणार नाही, कारण हाच मुद्दा आहे की 3 आरोपी लवकरात लवकर अटक करा हीच मागणी आहे आणि त्यामुळं जे आहे ती CID समोर आणा, आता SIT समोर देखील तपासाचं आणि सगळ्या आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यात आज आरोपींच्या शोधासाठी गेलेले पथकं, माहिती अशी मिळते की एक आरोपी त्याची माहिती मिळालेली आहे आणि त्याला 1 ते 2 दिवसात कदाचित आजही त्याला पकडलं जाऊ शकतं। आता पाहावं लागणार आहे की जो काल सुरू असलेला म्हणजे त्यांच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं की सापामुंगसाचा खेळ सुरू आहे, मांजरीचा आणि उंदराचा खेळ सुरू आहे,
हा कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष खरं असणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे लागलंय, कारण महाराष्ट्राचं राजकारण या मुद्द्यावरून तापलेलं आहे. विष्णू, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. मात्र बीडमधल्या सर्व घडामोडी दिवसभरात आपल्याकडून जाणून घेत राहू. तसंच ओम, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चेला येतात आणि काय नेमके जनतेच्या हिताचे काही निर्णय होतात का, हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. धन्यवाद दोघांचे दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.